आपण पाहताय विशेष कार्यक्रम रणसंग्राम। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महायुती आघाडीवर राहील असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पुण्यात जाऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत। त्याच वेळेला आपण आपल्या टच स्क्रीन वरती नेमकी काय परिस्थिती पुण्यात असू शकते, कुणाला ॲडव्हांटेज असू शकतो, अनिल शिरोळेंना ॲडव्हांटेज असू शकतो असा आपला अहवाल सांगतोय। आपण थेट अरुण मेहत्रेंकडे जाऊयात। अरुण, काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये? कमळ एक प्रकारे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय, हेच वारं पुण्यात आहे का काही वेगळं चिन्ह आहे? थोरना जसं आपण आता म्हणजे आपल्याकडे जी काही आकडेवारी आली आहे त्यानुसार नक्कीच पुण्यामध्ये यावेळी कमळ फुलेल असं निवडणुकीनंतर जे काही सगळं वातावरण निर्माण झालंय त्यावरून लक्षात येतंय। त्याची कारणं अर्थात म्हणजे शेवटपर्यंत काँग्रेसचे उमेदवार जे आहेत विश्वजित कदम त्यांना काँग्रेस पक्षातून स्वीकारलं गेलं नाही आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे लोकांनी देखील त्यांना एक तरुण उमेदवार असले तरी स्वीकारलं नाही, हे देखील या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं। आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी विश्वजित कदमांसाठी मोठे प्रयत्न केले, अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा केली, स्वतःचा उमेदवार असल्यासारखे प्रयत्न त्यांनी केले, मात्र ती ताकद त्यांना स्वतःच्या पक्षातून मिळू शकली नाही, हे सगळं खरं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की गेल्या वेळी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा केवळ 25,000 मतांनी पराभव झाला होता। यावेळी मनसेचे उमेदवार जे आहेत, ज्यांना आपण तगडे उमेदवार आधी असं म्हणत होतो, त्या मनसेच्या उमेदवारांचं फारसं आव्हान या ठिकाणी दिसून आलेलं नाहीये आणि म्हणून अनिल शिरोळे यांचा विजय या ठिकाणी आता मानला जातोय आणि तेच आता आपल्या आकडेवारीमध्ये लक्षात येते। अनिल शिरोळेंचा विजय सुकर वाटतोय, कुठेतरी गिरीश बापटांची नाराजी होती असं असताना सुद्धा मोदी कार्ड जे आहे ते पुणेकरांनी स्वीकारलं असं म्हणायचं तर? नक्कीच म्हणजे मोदी कार्ड म्हणजे अनिल शिरोळेंच्या प्रचारासाठी तर मोदींनी सभा घेतलीच होती, त्याही पूर्वी 2 जाहीर कार्यक्रम मोदींचे पुण्यामध्ये झाले होते। इतकंच नाही तर काही खाजगी कार्यक्रम देखील झाले होते, त्यामुळे मोदींच्या निमित्ताने मोदींच्या नावाची वातावरण निर्मिती ही आधीपासूनच झालेली होती। आणि दुसरा जो भाग आहे, गिरीश बापटांनी सुरुवातीला नाराजी नक्कीच व्यक्त केली, ते एक प्रबळ दावेदार होते उमेदवारीचे, मात्र पक्षविरोधी जाऊन काम करणं हे कदाचित त्यांना हे करण्याचं त्यांनी धाडस दाखवलं नाही, किंबहुना तसं मनस्थिती त्यांची नव्हती। त्यापेक्षा पुढची विधानसभा आपलीच आहे हे डोळ्यासमोर ठेवून बरोबर आहे, पुढच्या 100 दिवसांचं कॅल्क्युलेशन सुद्धा सर्व पक्षांकडनं केलं जात आहे। अरुण, तुम्ही असेच थांबा, आपण कोल्हापुरात सुद्धा जाऊयात। कोल्हापुरातली परिस्थिती काय आहे, उमेदवारांचं नेमकं काय, कशा प्रकारचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळू शकतं हे आपण आपल्या स्क्रीनवरती पाहूयात। धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवार होते, तर शिवसेनेच्या वतीनं संजय मंडलिक उमेदवार होते, पण ॲडव्हांटेज मात्र धनंजय महाडिकांना मिळताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसला ॲडव्हांटेज मिळेल अशी आपली परिस्थिती आपल्या स्टुडिओमध्ये आपण पाहतोय, पण प्रत्यक्ष याचबद्दल तपशील देण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत थेट कोल्हापुरातनं। प्रताप, काय सांगशील? खरं तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा गड आहे, पण अनेक ठिकाणी महायुती बाजी मारताना दिसते। कोल्हापूर सारखा अपवाद म्हणायचा की इतर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आघाडीला अनुकूल वातावरण दिसतं? याला कोल्हापूर अपवाद म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण धनंजय महाडिक जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये स्वतः काम करत आहेत। कुठल्या पक्षाचं बॅनर नव्हतं, ते स्वतः या मतदारसंघात फिरलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या बाजूनं लोकांचा कल होता। याचाच फायदा धनंजय महाडिक यांना झालेला आहे। मोदींची लाट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात थोड्या प्रमाणात पाहायला मिळाली, पण ती पूर्ण ताकदीनं चालली की नाही हे आपल्याला 16 मेलाच कळणार आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की अँटी इन्कम्बन्सी म्हणजे खासदार सदस्य मंडलिक हे जे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यांचेच चिरंजीव या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते, त्याच्यामुळे कुठेतरी लोकांनी आता मंडलिक बाद झाले अशा प्रकारचा सुद्धा सूर आपल्याला पाहायला मिळाला। पण आता जरी ॲडव्हांटेज धनंजय महाडिक यांना जात असला तरी मोदी फॅक्टर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात किती चालला आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। सध्या तरी धनंजय महाडिक यांचं पारडं या मतदारसंघात जड दिसत आहे। बरोबर आहे, आपण कोल्हापुरातली परिस्थिती प्रतापकडनं जाणून घेतली, पण अनेक तज्ञ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओत आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपले मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। उदय सर, आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं कशा प्रकारे महायुतीची लाट आहे, राष्ट्रवादीचा गड मानला जातो पश्चिम महाराष्ट्र, तरी सुद्धा मोदी कार्ड प्रभावी होताना दिसतंय।
बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न मी हर्षवर्धनजींना विचारावा अशा खाणाखुणा मला सर्व मान्यवर करतायत, त्यामुळे तो प्रश्न मी नक्कीच त्यांना विचारणार आहे. आणि तो प्रश्न असा आहे की एक प्रकारे कुठेतरी या संपूर्ण प्रक्रियेत संपूर्ण आपण एकट्या या 2 जागांचंच नाही, पण कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांनी आपला उमेदवार निवडताना घ्यायची काळजी पुरेशी घेतलेली नाही. त्याचा फटका त्या पक्षाला, विशेषतः काँग्रेसला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतोय. अगदी प्रायमरीमध्ये निवडलेल्या उमेदवाराबद्दल सुद्धा नाराजी दिसून येत होती. नाही, आता आपण जर हे विश्लेषण पाहिलं तर मला असं वाटतं की सातत्याने एक चर्चा मी अनेक दिवसापासून ऐकतोय की मोदी लाट. मग मोदी लाट जर असेल तर मग कोल्हापूरमध्ये हे चित्र पुढे यायचं काय कारण? करेक्ट. मी तिथला पालकमंत्री आहे. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रचाराच्या माध्यमातून गेलो आणि एक चित्र आपण स्पष्ट पाहिलं पाहिजे की तिथल्या लोकल लेवलला, जसं टकले साहेबांनी मगाशी एक मुद्दा सांगितला, जिथं कार्यकर्त्याची यंत्रणा प्रभावी आहे तिथं मात्र त्या उमेदवारांना तिथल्या लोकांनी मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. आता जर टोटली, आता मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की विदर्भमध्ये 10च्या 10 जागा आमच्या येतील आणि मोदी लाट वगैरे आहे. मग आता विदर्भापासून काय मराठवाडा लांब नाही, मराठवाड्यापासून काय पश्चिम महाराष्ट्र लांब नाही, पश्चिम महाराष्ट्रापासून काय मुंबई लांब नाही. आणि मला असं वाटतं की तशी काही परिस्थिती नाही. कोल्हापूरमध्ये मी आपल्याला सांगतो की दोन्हीही जागा, इवन हातकणंगलेची जागासुद्धा काँग्रेसची निवडून येईल. आणि जे चित्र आता ठीक आहे आपली आकडेवारी वगैरे आलेले त्या खोलामध्ये मी जाणार नाही, परंतु 16 तारखेला मात्र मला वाटतं इलेक्शन झाल्यानंतर पहिलं स्टेटमेंट मी कोल्हापूरला 1 मेला दिलं होतं की आघाडीला जागा महाराष्ट्रामध्ये. कारण आम्ही 3 गोष्टीवरती आम्ही खात्री देऊन सांगू इच्छितो की एक, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी बऱ्यापैकी एकत्रपणानं आम्ही ह्या इलेक्शनला काम केलेलं आहे. ठीक आहे, काही ठिकाणी झाले असतील मतभेद, 100% म्हणणार नाही, परंतु बाय अँड लार्ज सगळ्या मतदारसंघामध्ये एका दुसरा मतदारसंघ जर सोडला तर आपण त्या ठिकाणी आघाडी म्हणून उत्तम पद्धतीने काम केले. काँग्रेसचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुठपर्यंत विरोध करायचा आणि कुठं जाऊन थांबायचं याचं पूर्ण आकलन असलेला तो कार्यकर्ता आहे. तो काय असं एकदम टोकाची भूमिका घेऊन काय वेगळं करेल अशी परिस्थिती नाही. तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये मला एक विश्लेषण दिसतं, त्याच्यावर मान्यवरांची मतं मी घेणार आहे की ज्या ठिकाणी जनसंपर्क दांडगा असणारा आणि काम करणारा असा नेता असतो त्या ठिकाणी कुठल्या लाटेचाही प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही. रविकिरण देशमुख, याचं सगळ्यात मोठं कारण आहे पश्चिम महाराष्ट्राची जी जडणघडण आणि रचना आहे त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांचं जाळं खूप मजबूत आहे. दूध संघ, साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्था याच्याशी तिथला मतदार अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या खूप बांधला गेलेला आहे. आणि ती संस्था जर उत्तम रीतीने चालत असेल तर त्या संस्थेच्या जो कर्ता करविता आहे तो नेता जर उमेदवार असेल, ते जर पक्ष कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलेलं असेल तर ते भेदणं इतकं सोपं काम नाही आहे. पण त्यामुळं बरोबर आहे, पण मग तो जर मुद्दा असेल तर मग राष्ट्रवादीच्या अनेक पश्चिम महाराष्ट्रातले गड आपल्याला का बरं कोसळताना दिसत आहेत? त्याचं एक, आपण जेव्हा गड कोसळतात असं म्हणतो तेव्हा आपण दक्षिण महाराष्ट्राकडे सरकतो आणि तो भाग येतो नेमका माढा आणि हातकणंगले किंवा सांगली. इथं काय झालंय अलीकडच्या काळामध्ये की राजू शेट्टी यांनी ऊस दराबाबत जे आंदोलन केलं त्याला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. कारण शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला योग्य भाव दिला जात नाही. हा मतदार तोडण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे माड्यामध्ये सदाभाऊ खोत उभे राहिले, हातकणंगलेमध्ये ते स्वतः आहेत आणि सांगलीची केस वेगळी आहे. त्या जिल्ह्याविषयी चर्चा करताना आणखी काही गोष्टींविषयी आपल्याला बोलता येईल. त्यामुळे हा नेमका प्रश्न निर्माण झालाय. अभय देशपांडे, ज्या वेळेला लाट असते किंवा नसते, या दोन्ही वेळेला ज्यांची ग्राउंड रियालिटी पक्की आहे, ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोळ आहे, ज्यांच्याकडे पक्षाची संघटना आहे, ते कुठच्याही वादळवाराला तोंड द्यायला, ज्याचा उल्लेख मगाशी हेमंत टकले यांनी केला, ते सज्ज असतात. हेच आता आपल्याला कोल्हापूरच्या उदाहरणात दिसतंय. कोल्हापूरचा एकूण जर तुम्ही इतिहास पाहिला तर तो काही राष्ट्रवादीला फारसा अनुकूल इतिहास नाही आहे. तिथे नेहमीच मला वाटतं की काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे, राष्ट्रवादीचं नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं 2004च्या निवडणुकीमध्ये हेच धनंजय महाडिक एक शिवसेनेचे उमेदवार होते. 2009लाही कदाचित तेच राहिले असते उमेदवार, पण राष्ट्रवादीने ऐन वेळेला काही जगलरी केली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु यावेळी ते परत राष्ट्रवादीतून उभे आहेत. म्हणजे संधी मिळेल त्या बाजूने जाऊन उभे राहणारा उमेदवार आहे तिथे. तर त्याचा परिणाम होईल. मोदी इफेक्ट नाही म्हणलं तरी तिथे आहे. आणि तिथे काँग्रेसच्या लोकांनी, जरी आता हर्षवर्धन पाटलांनी त्यांनी इकडनं जाऊन काम केलं, पण तिथले काँग्रेसचे स्थानिक नेते होते ते हातकणंगलेत प्रचाराला दिसत होते. कोल्हापुरात त्यांचा वावर फार कमी होता. आणि हातकणंगलेमध्ये एक वेगळा प्रश्न या सगळ्यात माझ्या मनामध्ये येतो आणि तो
मी हेमंत टकले यांना विचारणार आहे. हेमंत टकले, उद्या जर कोल्हापुरातनं धनंजय महाडिक विजयी झाले तर त्यात धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचं यश किती आणि त्याहीपेक्षा सुद्धा पालकमंत्र्याचं यश किती? याच्यामध्ये यश सगळ्यांचं मिळूनच आहे, हा तर पहिलं सरळ उत्तर आहे. पण त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले होते की धनंजय महाडिक कित्येक वर्षापासून लोकसभेसाठी उमेदवारी मागतायत, त्यांना जेव्हा मिळाली नाही तेव्हा ते अपक्ष म्हणून सुद्धा निवडणूक त्यांनी लढवली होती. आणि मगाशी सगळ्यांनी ज्याचा उल्लेख केला की आपलं स्वतःचं संघटन आणि ज्या संस्था आपण चालवतो त्या अतिशय इमानदारीने लोकांना उपयोगी पडणाऱ्या आणि लोकांच्या मनापर्यंत पोचणाऱ्या बनतो. त्यामुळे धनंजय महाडिकांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्यांना दिलेली उमेदवारी आणि काँग्रेसने दिलेली साथ, आत्ता आपण म्हणलात की कोल्हापूरची काही प्रमुख काँग्रेसची मंडळी हातकणंगलेमध्ये गेली होती, तशी इतर हातकणंगलेची मंडळी कोल्हापूरमध्ये आलेली होती. म्हणजे ही देवाणघेवाण, ही परराष्ट्र व्यवहार हा आमचा सगळ्यांचा अतिशय खुल्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने. तुमचा शब्द मला फार आवडला, परराष्ट्र व्यवहार. कुठेतरी तुमच्या बोलण्यामध्ये आता पर असा शब्द आलेला आहे, ही एक प्रकारची सूचक घटना आहे. वेळ झाली का ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने एका महत्वाच्या अशा या निवडणुकीत दिसलेल्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे पर्सनलाइज मार्केटिंग, की ज्याला अग्रेसिव्ह मार्केटिंग, या दोन्हीचे दिवस नेमकेपणानं आलेत का, मोदींनी ते दाखवलंय का आणि काँग्रेस त्याच्यावर काय उत्तर शोधणार आहे, या सगळ्याची आपण चर्चा करणार का ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, कारण इथेच तुम्हाला फक्त पाहायला मिळतंय सर्व रिसर्च एजन्सीचा एक्झिट पोल आणि त्याचबरोबर त्यावरचं पक्षोपपक्षांचं मत आणि मान्यवरांचं मार्गदर्शन. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रणसंग्राम, आपला विशेष कार्यक्रम. सबंध महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती असू शकेल, महायुती बाजी मारणार आहे का, आघाडीची पिछेहाट होणार आहे का, याची चर्चा आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून करतोय. आता आपण उत्तर महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती असू शकते यावर नजर टाकूयात. उत्तर महाराष्ट्राचा आपला एक्झिट पोल जे सांगतोय त्यानुसार भाजपला 5 जागा मिळतील आणि 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल असा आपला एक्झिट पोल सांगतोय. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला आपण इतिहास पाहूयात, 2004 मधली परिस्थिती पाहूयात आणि 2009 मधली. काँग्रेसला 2004 मध्ये उत्तर महाराष्ट्रात 2 जागा होत्या, 2009 मध्ये 1 जागा कमी झाली आणि आता काँग्रेसला खातंही उघडता येणार नाही अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा 2004 मध्ये होती, 2009 मध्ये 1 जागा आणि 2014 मध्ये 1 जागा कायम राहील अशी परिस्थिती आहे. भाजपची परिस्थिती सुधारताना दिसतीये, 3, 4 आणि यावर्षी 5 पर्यंत भाजप मजल मारेल अशी परिस्थिती आहे. आणि याचबद्दलचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी योगेश खरे आहेत. आपण थेट त्याच्याकडे जाऊयात. योगेश, आपण पाहतोय राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळणार आहे, ती जागा कोणती असणार आहे हे तू नक्कीच ओळखलं असणार आहे, पण 5 जागा मात्र भाजपला मिळणार आहेत. काय परिस्थिती, ग्राउंड रिपोर्ट काय आहे? उत्तर महाराष्ट्रातल्या 5-6 जागांपैकी एकूण जी आपण जर जागा बघितली तर आघाडीला 1 जागा कोणती तरी नक्कीच मिळणार. त्यामध्ये एकतर नंदुरबारची जागा असू शकते किंवा दुसरी जागा म्हटली तर आपण नाशिकची म्हणू शकतो. एकूण जर बघितलं तर छगन भुजबळ यांचा अनुभव आणि एकूण राजकीय आखाड्यातले ते चांगले कसलेले पैलवान आहेत, त्यामुळे ते इतके सहजासहजी हार मानतील असं दिसत नाही. पण या ठिकाणी एकूण मोदीचा करिश्मा या उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दिसून आलेला आहे आणि ज्या काही 3 सभा जळगाव, धुळे आणि नंदुरबार या परिसरामध्ये झाल्या त्याचा करिश्मा हा या 3ही भागामध्ये चांगलाच आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपला यावेळेस 1 जागा म्हणजे आपण म्हणूया महायुतीला 1 जागा अधिक मिळेल. गेल्या वेळी ज्या 4 जागा भाजपकडे होत्या त्यापैकी 1 जागा अजून त्यांच्याकडे वाढण्याची शक्यता आहे. आणि एकूण जर नाशिकची परिस्थिती बघितली, लक्षवेधी लढत ज्या आहेत या भागातल्या, एक म्हणजे माणिकराव गावितांची आणि त्यानंतर दुसरी छगन भुजबळांची, तर या दोघांच्या ज्या काही लढाई आहे ही चांगलीच अटीतटीची होणार आहे. हेमंत गोडसे नाशिकच्या सेनेचे ज्यांनी या ठिकाणी चांगलीच त्यांना अटीतटीची झुंज दिलेली आहे आणि त्यामुळे एकूणच नाशिकची लढत ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधक ठरणार आहे. या ठिकाणी काय होतं हे सांगता येत नाही. खरं म्हणजे छगन भुजबळांना सुद्धा फटका बसू शकतो, त्या ठिकाणी सुद्धा मोदीचे लाटेचा करिश्मा जो आहे हा या ठिकाणी होऊ शकतो. मात्र अजून एकूण जे चित्र आहे 50-50% म्हणजे 50-50% आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर आहे. नेमकं कोण निवडून येतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. पॅनलिस्ट आपल्या सोबत आहेत, झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुगडकर. मी थेट त्यांच्याकडे जाते. सर, जसं आपल्याला योगेशनं सांगितलं 1च जागा आघाडीला मिळणार आहे, ती कोणती असणार आहे?
एकच जागा आघाडीला मिळणार आहे यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना ऐकावीशी वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे महायुतीला किंवा युतीला त्या ठिकाणी 5 जागा मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस उत्तर महाराष्ट्रातलं यश हे मोदींव्यतिरिक्त नेमकं कुणाचं म्हणायचं? उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, आपण त्या ठिकाणी 6 जागा पकडता, आमच्या दृष्टीनं आम्ही उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्हा देखील पकडतो आणि त्याच्यामुळे 8 जागा आम्ही त्या ठिकाणी पकडतो. आणि या 8 जागांचा जर विचार केला तर यापैकी रावेर, जळगाव, दिंडोरी आणि धुळे या जागा आमच्याकडे ऑलरेडी होत्या आणि नगरची जागा देखील आमच्याकडे होती. अशा 5 जागा आमच्याकडे ऑलरेडी होत्या. 6 जागा भाजप या ठिकाणी लढवतो, 2 जागा शिवसेना लढवते. आता भाजप ज्या 6 जागा लढवतो त्या 6 जागा आम्ही निवडून येतो. म्हणजे मागच्या वेळेस न आलेली नंदुरबारची जागा ही देखील आमची त्या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि त्याचसोबत आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, कारण नाशिक ग्रामीणचा भाग हा दिंडोरीमध्ये जातो, काही भाग धुळ्यामध्ये जातो. नाशिक जो मूळ मतदारसंघ आहे याच्यामध्ये देखील शिवसेना निवडून येईल. भुजबळ साहेबांना पराजयाला सामोरं जावं लागेल. आणि आपण जर नगर याच्यामध्ये पकडलं तर नगर तर आमची होतीच, पण शिर्डीमध्ये देखील या ठिकाणी शिवसेना विजय होईल. त्या ठिकाणी वाकचौरे निवडून येऊ शकणार नाही. आमच्या दृष्टीनं जो उत्तर महाराष्ट्र आहे या उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी 8ही जागा या भाजप आणि शिवसेना युतीला मिळतील, हे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो. म्हणजे यावेळच्या होणाऱ्या महाकुंभ मेळ्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकलेला दिसणार आहे. निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात, कारण खरं तर उत्तर महाराष्ट्र हा नरेंद्र मोदींचा करंट बेल्ट आहे. करंट बेल्ट याकरता म्हणतो की उत्तर महाराष्ट्राचा विशेष संबंध हा गुजरातशी येतो. गुजरात मधल्या कम्युनिटीज उत्तर महाराष्ट्रातल्या कम्युनिटीज बऱ्यापैकी सारख्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातला गुजरातचा विकास अतिशय जवळून पाहिलाय. मोठ्या प्रमाणात व्यापार हा गुजरातशी होतो. म्हणजे अगदी ज्यावेळी मोदी धुळ्याच्या सभेमध्ये विचारतात की तुम्ही कापूस पिकवता का, लोक म्हणतात हो, मग विकता कुठे, लोक म्हणतात गुजरातमध्ये. का बरं, तिकडे अधिक भाव मिळतो. नंदुरबारला ज्यावेळेस नरेंद्र मोदी विचारतात की देवमोगरा देवी तुम्ही जाता की नाही त्या ठिकाणी, कुठे जाता, ते म्हणतात गुजरातमध्ये. का जाता, देवमोगरा देवी करता फार मोठ्या प्रमाणात सोयी झाल्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी जातो. असं जे एकूण गुजरातचं चित्र हे अतिशय जवळून ज्यांनी अनुभवलेलं आहे, विशेषतः जो आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस विचारलं जातं की तुम्हाला ज्यावेळेस आजारी तुम्ही पडता त्यावेळेस तुम्ही कोणाची सेवा वापरता, त्यावेळेस ते उत्स्फूर्तपणे सांगतात की आम्ही गुजरातची ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि गुजरातमध्ये त्या ठिकाणी आम्ही उपचाराकरता जातो. तर हा सगळा जळगाव पर्यंतचा सगळा जो बेल्ट आहे या बेल्टचा थेट गुजरातशी संबंध आलेला आहे आणि त्या ठिकाणी विशेष करंट हा आपल्याला देवेंद्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे. म्हणजे 108 या फोन नंबरवर फोन करून महाराष्ट्राची ॲम्ब्युलन्स येत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे? निश्चितपणे तिथल्या लोकांनी सांगितलं आणि सभेमध्ये सांगितलं. ती सभा आपण देखील दाखवली, अनेकांनी लाईव्ह पाहिलं. तिथनं वरून ज्यावेळेस मोदी विचारत होते की कुठली ॲम्ब्युलन्स बोलवता, कुठला नंबर तुम्ही त्या ठिकाणी लावता, लोक त्या ठिकाणी सांगत होते. आणि मोदींनी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या इथे स्टेटच्या बाहेरचे लोक नेता येणार नाही असा विषय होता, तर लोक बॉर्डर क्रॉस करून जायचे आणि तिथनं फोन लावायचे आणि ॲम्ब्युलन्समध्ये लोक घेऊन जायचे. आणि म्हणून मी सांगितलं की बॉर्डरचा विचार करू नका, कोणाचाही फोन आला तरी त्या ठिकाणी जा. आणि लोकांनी हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सभेतनं सांगितलं. हजारो लोक हे सांगत होते. देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर हेमंत टाकले आहेत, त्यांना ह्याच्यावर काहीतरी एक ऑब्झर्वेशन. हेमंत टाकले, मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की नंदुरबार मतदारसंघामध्ये जर हिना गावित आपल्या उमेदवार नसत्या तर आपल्याला विजय मिळाला असता का? निश्चितपणे विजय मिळाला असता, पण हिना गावित या बेस्ट कॅन्डिडेट होत्या आणि त्याच्यामुळे त्याचा अधिक फायदा आम्हाला निश्चितपणे होणार आहे. ही नंदुरबारमध्ये तर नरेंद्र मोदींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात करंट होता की त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून आलाच असता. पण हेही सांगतो टकले साहेब, आपण म्हणता ते खरं आहे, हिना गावित या अतिशय उत्तम उमेदवार आम्हाला मिळाल्या. एक डॉक्टर मुलगी, 26 वर्षाची मुलगी, जिने वर्ष दीड वर्ष मोठ्या प्रमाणात तयारी केली. गेली 3-4 वर्ष त्याच मतदारसंघामध्ये त्या फिरत होत्या आणि त्यामुळे त्याचा एक ऍडव्हान्टेज निश्चितपणे आहे, मला मान्य केलं पाहिजे. देवेंद्र, एक प्रकारे एनसीपीने तुम्हाला दिलेलं हे गिफ्ट होतं, त्या गिफ्टच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट तुम्ही काय दिलं?
हे गिफ्ट घेताना एनसीपीने डॉक्टर गावितांवर किती दबाव आणला याची आम्हाला कल्पना आहे. कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव आणून त्यांना धमकवण्यात आलं हे देखील आम्ही जवळून पाहिलं. ते किती तणावाखाली होते हे देखील आम्ही पाहिलं. पण त्यांनी आधीच हे ठरवलेलं होतं आणि त्यांच्या मुलीने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं राजकारण करायचं असेल तर तुम्ही जरूर एनसीपीत राहा, मला काही अडचण नाही, पण मला मोदींसोबत जायचा मी निर्णय केलेला आहे, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही करा. मी स्वतंत्र आहे, मी 26 वर्षाची आहे, मी डॉक्टर आहे, मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मी मोदींसोबत जाणार आहे असं ठणकावून त्यांच्या मुलीने त्यांना दॅट्स वंडरफुल. आपल्याबरोबर हर्षवर्धन आहे, त्यांनाही एक ऑब्झर्वेशन आहे. नाही देवेंद्रजी, मी आपलं मगापासून सगळं विश्लेषण ऐकतोय की तुम्हाला आता इतकी घाई झाली की तुम्ही खानदेशामधल्या 8 जागा म्हणल्या. मला वाटतं तुम्ही कदाचित 12 म्हणता का कोणाच तो म्हणलं तेव्हा 8 जागेच्या पैकी. पण तुमची जर तिथे एवढी लाट होती तर मग तिथले 16 तारीख जवळ आहे हर्षवर्धनजी. 16 तारीख जवळ आहे, काळजी करू नका. एवढी नरेंद्र मोदीची लाट होती तर त्या नंदुरबारमध्ये वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचे काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर अन्याय केला नाही आपण. म्हणजे तिथं एवढा मोठी जर तुमची गॅरंटी होती निवडून येण्याची आणि कोणाला द्यायचं नाही हे जसं तुम्ही ठरवता तसं आम्ही देखील ठरवतो. नाही तुम्ही जर आमचे लढलेले लोक घेऊ शकतात, नाही तो तुमचा प्रश्न आहे. कोणाची इच्छा असेल आमच्या पक्षात द्यायची तर अडचण काय आहे? तुम्हाला इतका आनंद झालेला दिसतोय ते चेहऱ्यावर काय झाकत नाहीये. माझा प्रश्न छोटा प्रश्न आहे की याच्यामध्ये साधारणतः आपण जे म्हणाला ठीक आहे 16 तारखेला निकाल लागतील त्याच्यावर विश्लेषण आपण करू. आता जी आपली ही साधारणतः निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे. पण 2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की तुम्ही सांगितलं की सगळ्या खानदेशामध्ये आमचे 8च्या 8 जागा येतील. मग या खानदेशामधल्या 8 जागेमध्ये फक्त नाशिकमध्येच मनसेने उमेदवार का उभा केला, बाकीच्या ठिकाणी मनसेने उमेदवार का उभा केला नाही? म्हणजे भाजपचं आणि मनसेचं काय ठरलं होतं का? हा एक प्रश्न आहे. म्हणजे अजून निकाल लागायचेच नंतर सांगतो. म्हणजे जर संपूर्णपणे जर खानदेशमध्ये जर तुमचं एवढं चांगलं वातावरण होतं तर हा प्रश्न. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की आपण आता म्हणाला की शिर्डीची पण जागा आमची येणार आहे. म्हणजे कदाचित तुमचे मित्रपक्ष म्हणून तुम्ही म्हणाला असाल, परंतु देवेंद्र तशी वस्तुस्थिती नाही आहे. आपण 16 तारखेला त्याच्याबद्दल निकाल लागल्यानंतर आपण पाहू. पण निश्चितपणानं आज आपण पाहिलं असेल की खानदेशमध्ये तुम्ही म्हणाला की हे सगळं गुजरातचं पॅटर्न बघून लोक, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आत्तासुद्धा गुजरातमधून लाखो जनावरं विशेषतः लाल रंगाच्या गायी या आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. हे आपले लोक पाहत नाहीत का? मोठ्या प्रमाणात येतात सांगतो. आणि त्यांना जगवण्याचं काम महाराष्ट्र करतं सांगतो तुम्हाला. म्हणजे ठीक आहे ती मुकी जनावर असल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. मी आमच्यावर किती अन्याय होत होते कदाचित बोलणारी माणसं बोलतात या ठिकाणी उदयजी आहे ते सांगितलं सांगा की अजून 4 महिने ते मंत्री आहेत, ते तुमची जागा घेऊ इच्छितात. त्यांना आता असं वाटतं की ते मंत्री राहणार नाही म्हणून अँकर बनण्याचा प्रयत्न आहे. ते मला प्रश्न विचारून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सांगा अजून 3-4 महिने मंत्रीपद तुमच्याकडे आहे, त्याच्यानंतर अँकरचा पर्याय तुम्हाला जर एखादा हे निवडायचं असेल तर जरूर निवडा, पण 3-4 महिने तर मंत्रिमंडळ चालवा. नाही अँकर साठी आणि मीडियासाठी तुम्हीच फिट आहात. तेच काम तुम्ही उत्तम करू शकता. सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्ष म्हणून तुम्हीच काम चांगलं करू शकता. हे तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. तुम्ही काळजी करू नका. पूर्वी काँग्रेसचं आता हर्षवर्धनजी विरोधी पक्षाच्या मानसिकतेत जायला सुरुवात करा. पूर्वी काँग्रेसचं चिन्ह गाव असं नाही आहे. म्हणजे तुमच्या पुरतं वेगळं आहे हर्षवर्धनजी, तुमच्या पुरतं वेगळं आहे. तुम्ही विरोधी पक्षात राहत नाही, तुम्ही आमच्या सोबत युतीमध्ये होतात, नंतर काँग्रेस सोबत तुम्ही त्या ठिकाणी सत्तेत गेलात. त्यामुळे सत्तेमध्ये राहायचा तुमचा अनुभव तांडगा आहे. कदाचित उद्या पुढे आमच्या सोबत राहाल, मित्रच आहात तुम्ही आमचे. त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्षातच राहावं लागेल असं काही खरं नाही आहे. फक्त कुठल्या पक्षात राहाल, कुठल्या युतीमध्ये राहाल आणि कधी तुम्ही सत्तेमध्ये राहाल हे सांगणं मोठं कठीण आहे. देवेंद्र इज इट अन ओपन इन्व्हाइट? इज इट अन ओपन इन्व्हाइट? मित्र आहेत आमचे, ते आमच्यासोबत राहिलेले आहेत, त्यांची कारकीर्दच आमच्यासोबत सुरू झालेली आहे. आणि मनात्मा देखील त्यांच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीमुळे इतके प्रताडित आहे. तुम्हाला सांगतो इतका त्रास आहे त्यांना राष्ट्रवादीचा की मनात्मा देखील त्यांच्या तिथे राहायची इच्छाच नाहीये. देवेंद्रजी माझ्या त्रासाची तुम्ही काळजी करू नका. मला तुमची चिंता वाटते की तिथं गडकरीमुळे तुमचं काय होईल. काळजी करावी लागते हर्षवर्धनजी. मित्राची काळजी केल्याशिवाय चालत नाही. मित्राची काळजी करावीच लागते. तुमच्या मित्र पक्षाच्या प्रतिनिधी नीलम गोरे बराच वेळ कॅमेऱ्यावर आहेत. ते एका ब्रेक नंतर आपल्या सोबत येणार आहेत. ब्रेक नंतर ही चर्चा आणि चर्चेचा सिलसिला
चिमटे प्रहार, काहीसे वार आणि त्यातून पुढे येणारं राजकारणातलं सत्य. परंतु एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा राहून गेली आहे, ती म्हणजे राजकारणाच्या प्रचाराचा, निवडणुकीच्या प्रचाराचा बाज पूर्णपणे बदललेला आहे का? तो बाज अधिकाधिक अग्रेसिव्ह होत चाललाय का? याविषयी आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रणसंग्राम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.